ज्या वेळेला भाजीला काही करायला नसेल किंवा अर्जंट टिफिनला काय बनवायचं सुचत नसेल त्यावेळेला तुम्ही ही बेसन पिठाची रेसिपी बनवू शकता। यामध्ये 4 ते 5 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, हे चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये बघा कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरला आहे, त्यानंतर एक फ्रेश असं लाल टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर ते पण धुवून बारीक कट करून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकलेली आहे। हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मीठ बेतानेच टाकायचं आहे। त्यानंतर बघा आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे, तर इथे मी लाल तिखट 1 ते 1.5 चमचा टाकत आहे। अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आणि हे सगळं टाकल्यानंतर बेताने पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट करायचं नाही आहे, हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी बेतानेच पाणी टाकते आहे। आता बऱ्याच वेळेला काय होतं की घरात भाजीला काही नसतं किंवा भाजीला काही करावं सुचत नाही आहे आणि अर्जंट टिफिनला लहान मुलांना काय द्यावं हेही सुचत नसेल, तर तुम्ही असं हे बघा बेसन पिठाचं ऑमलेट काढू शकता। एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं, तर लहान मुलं चुटकीत असं टिफिन फिनिश करून येतील बघा। लहानच काय तर मोठे देखील, एवढं चटकदार लागतं हे। आता बघा इथे मी एक तवा तापायला ठेवला आहे, गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे। गरम करून घ्यायचा, त्यावर असं तेल फिरवायचं आणि नंतर मग हे बॅटर व्यवस्थित टाकून असं चमच्याने पसरवून घ्यायचं। गोलाकार शेपमध्ये व्यवस्थित पसरल्यानंतर कांदा टोमॅटो असं व्यवस्थित मध्ये पसरवून घ्यायचं, म्हणजे ते तुटलं जात नाही आणि याला तुम्ही धिरडं म्हणू शकता किंवा बेसन पिठाचं घावणंही म्हणू शकता। एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं बघा। जरा कोथिंबीर जास्तीची टाकायची आणि कांदा बारीक चिरून आणि टोमॅटो पण एकदम बारीक चिरून टाकायचं, म्हणजे हे व्यवस्थित असं तयार होतं, तुटत नाही। साईडने थोडंसं तेल फिरवायचं, गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे आणि नंतर मग 1-2 मिनटामध्ये पलटी करायचं। एवढं छान असं हे खालून क्रंची असं भाजलं जातं आणि कलर तर एवढा छान येतो, तर चव तर विचारू नका, एवढं अप्रतिम चव लागते। चपातीसोबत तर बघा एवढं टेस्टी लागतं। एक सोडून 2 चपात्या खाल, लहान मुलं चुटकीत टिफिन फिनिश करून येतील। नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा। झालंय ना छान? तर नक्की ट्राय करून बघा। आता बरेच जण बनवतात बेसन पिठाचं धिरडं, परंतु ते प्लेन बनवतात। काही जण बघा कांदा टोमॅटो घालत नाही, पण तुम्ही एकदा हे कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून बघा, एवढं चटकदार हे धिरडं तयार होतं, तर लहानच काय मोठे देखील आवडीने खातील आणि रोज बनव असं म्हणतील बघा। तर एवढं टेस्टी लागतं आणि अगदी झटपट होतं, 5 मिनिटामध्ये तुम्ही अगदी पटापट काढू शकता हे बघा बेसन पिठाचे धिरडे। तर ज्या वेळेला काही तुम्हाला करायला सुचत नसेल किंवा भाजीला नसेल, तर हे नक्कीच तुम्ही बनवू शकता। तर एवढं छान तयार होतं आहे बघा। तर 1 सोडून 2 चपात्या नक्कीच खाल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, बाय बाय, थँक यू।